महाराष्ट्रातील सर्व घरांसाठी नवीन कायदा लागू. आता जे लोक हे 2 नियम पाळणार नाहीत त्यांचं घर जेसीबीने पाडले जाणार. सरकारने घरांच्या बांधकामाबाबत अतिशय कडक कायदा लागू केलाय, जो ऐकून तुम्हाला धडकी भरेल. तुम्ही जर स्वतःच्या घरात राहत असाल तर आता सावध व्हा, कारण की घरांवर आता जेसीबी चालायला सुरुवात झालेली आहे. जे लोक या 2 नियमांचे पालन करत नाही त्या लोकांची घरं आता पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. 2 नियम, ज्या नियमात तुमचं घर जर बसलं नाही तर तुमचं घर जेसीबीने पाडलं जाणार. सरकारने हे नियम खूप आधीच काढले होते, पण त्याची अंमलबजावणी आता अतिशय कडक पद्धतीने सुरू झाली आहे. आता जर तुमचं नवीन घर बांधलेलं असेल किंवा जुनं कधी पूर्वीचं घर बांधलं असेल तर प्रत्येकाला हे नियम पाळणे आता गरजेचं आहे. आता गावोगावी एक तपासणी सुरू झालेली आहे. त्या तपासणीमध्ये घरांची लांबी, रुंदी तसेच घरांचा आकार, घरमालकाची सगळी माहिती काढून घेतली जात आहे आणि त्यानुसार कोणती घरं पाडायची आणि ठेवायची या संदर्भातला निर्णय आता घेतला जात आहे. मग काय निकष आहेत, कोणते ते 2 कडक नियम आहेत की त्यानुसार घर राहणार की पाडले जाणार, ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचे आहे. अन्यथा तुम्ही सकाळी झोपेतून उठाल, दरवाजा उघडून बाहेर याल आणि तुमच्या घरासमोर जेसीबी उभा असेल, त्याच्यासमोर अधिकारी असतील आणि जे तुमच्या हाताला घर पाडण्याचा सरकारी आदेश देतील. तुम्ही काहीच करू शकणार नाही. ते म्हणतील की तुमचं घर नियमात बसत नाही. आणि तेच नियम तुम्हाला सांगण्यासाठी हा अतिशय अर्जंट व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे. हा व्हिडिओ तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिला तर तुमचं घर वाचवण्यासाठीचे नियम तुम्हाला समजतील. कारण की व्हिडिओमध्ये तुम्हाला नुसत्या नियमांचीच माहिती दिली नाही, तर या नियमातून कसं वाचायचं याची देखील एक छुपी गुप्त टिप सांगितलेली आहे. त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा. आता चला वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या लोकांसाठी हे 2 नियम आता लागू झालेत. 1 जानेवारी 2026 पासून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे ज्यांची स्वतःची घरं आहेत अशांच्या घरांवर आता कारवाईचा बडगा उगारला जातोय. 2025 सालच्या कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय झाला होता आणि यंदा 1 जानेवारीपासून त्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली. दरवर्षी नियम बदलत असतात, पण यावेळेस घरांच्या बाबतीत सरकारने 1 नाही तर 2 अत्यंत कडक कायदे अंमलात आणलेत. यामुळे जी घरं या निकषात बसत नाहीत त्यांच्यावर थेट बुलडोझर चालवला जात आहे. मग ती घरं शहरातली असोत, गावातील स्वतःच्या शेतातली असोत किंवा गावठाणाच्या जागेतली असोत, नियम मोडला तर घर राहणार नाही. प्रत्येक घराची आता कसून चौकशी आणि तपासणी होणार आहे. या तपासणीत जर तुमचं घर नियमांच्या बाहेर आढळलं तर ते क्षणात भुईसपाट केलं जाईल. म्हणूनच प्रत्येक माणसाने हे 2 नियम समजून घेणं काळाची गरज आहे. कारण यातला जो पहिला नियम आहे त्यात तब्बल 90% लोक अडकण्याची शक्यता आहे. 90% लोकांच्या घरांना या पहिल्याच नियमाचा मोठा फटका बसणार आहे. तर उरलेल्या 10% लोकांची घरं दुसऱ्या नियमाच्या कचाट्यात सापडणार आहेत. म्हणजे जवळपास 70 ते 80% घरांना या दोन्ही नियमांमुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही नियम कान देऊ नये का? कारण माणूस आयुष्यभर कष्ट करून एकदाच घर बांधतो. आयुष्यभराची पुंजी खर्चून उभं केलेलं तुमचं घर जर जमीनदोस्त होणार असेल, त्यावर जर प्रशासन जेसीबी चालवणार असेल, तर हा कडक कायदा वेळीच जाणून घेणं तुमच्या हिताचं आहे. बघा, 2025 पर्यंत परिस्थिती वेगळी होती. कुणी कुठेही घर बांधलं तरी मालकी हक्कावर सगळं निभावून जायचं. पण आता तसलं काही चालणार नाही. घराची लांबी किती, रुंदी किती आणि उंची किती या सगळ्या तांत्रिक गोष्टींची आता मोजणी होणार आहे. या नियमात तुमचं घर फिट बसलं तरच ते सुरक्षित राहील. अन्यथा कितीही मोठे लोक असले तरी त्यांची घरं पाडली गेलेली आहेत. तुमचे कितीही मोठे ओळखपाळख किंवा वशिला असला तरी कायद्यापुढे कुणाचं काही चालणार नाही. हा कायदा जुनाच होता, पण लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता सरकारने कडक पावलं उचलली आहेत. 1 जानेवारी 2026 पासून ही मोठी मोहीम राज्यभर सुरू झाली आहे. तुमचं घर सुद्धा मातीत मिळू शकतं, त्यामुळे ते वाचवण्यासाठी नेमकं काय करायचं? लांबी रुंदीचा तो नेमका आकडा काय? क्षेत्रफळाचा नियम काय सांगतो? तुमचं घर नियमात कसं ठेवायचं? आणि जर घर नियमाबाहेर गेलं असेल तर त्यावर काय उपाय करायचा हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ विसरूनही स्किप करू नका, कारण घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते वाचवणं आता तुमच्याच हातात आहे. राज्यातील सर्वच घरांसाठी हा नवीन कायदा आता लागू झाला असून नियमबाह्य ठरलेली घरं पाडली जातील असं स्पष्ट करण्यात आलंय. महाराष्ट्रातील 99% घरं जी खेड्यापाड्यात आहेत, निमशहरी भागात आहेत किंवा ज्यांनी शेतात घरं बांधली आहेत त्या सर्वांना हा नियम लागू होतो. या कायद्याच्या अंमलबजावणीवेळी असं लक्षात आलं की 99% घरांमध्ये एक मोठी तांत्रिक चूक झाली आहे, ज्यामुळे एक गंभीर संकट उभं राहिलंय.
म्हणूनच सरकारने हा कठोर निर्णय घेतलाय. ज्यांनी ग्रामीण किंवा निमशहरी भागात घरं बांधली आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची सूचना आहे. सरकारने केलेल्या सर्वेक्षणात असं दिसलं की गाव असो वा शहर, लोक घर बांधताना नियमांकडे कानाडोळा करतात आणि म्हणूनच आता ही कडक कारवाई सुरू झालीय. ज्यांनी शेत मिळकतीमध्ये स्वतःचं स्वप्नातलं घर बांधलंय पण अजूनही जमीन बिनशेती एने करून घेतलेली नाही, त्यांच्यासाठी आता धोक्याची घंटा वाजलीय. तुमची जागा कागदोपत्री आजही शेतीचीच असेल आणि तुम्ही कसलीही रीतसर परवानगी न घेता तिथे बांधकाम उभं केलं असेल तर प्रत्येक सामान्य माणूस आणि शेतकऱ्याला हा नियम घाम फोडणार आहे. या नव्या कायद्यानुसार आता अनधिकृत घरांवर बुलडोजर फिरणार आहे. शासनाने जी नवी नियमावली जाहीर केली आहे त्यात तुमचं घर फिट बसत नसेल तर ते थेट जेसीबीने पाडलं जाईल, हे आता नीट डोक्यात फिट करून घ्या. आधी कसं होतं, वाटेल तिथे कसंही घर बांधलं तरी कुणाच्या बापाचं काय जात नव्हतं. शेतात बांधा नाही तर गावात छोटी जागा घेऊन बंगला उभारा, कुणीही अडवायला फिरकत नसे. गावठाण असो वा शिवाराबाहेरची जमीन, सगळं काही बिनबोभाट चालून जायचं. पण आता सरकारने जो मुख्य फास आवळलाय तो म्हणजे तुमच्या घराच्या लांबी रुंदीचा अचूक आकडा. तुमच्या वास्तूच्या आकारावर आता कडक बंधनं आली आहेत. जर तुमच्या घराचं माप ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जराही जास्त निघालं किंवा क्षेत्रफळ नियमाबाहेर गेलं तर कारवाईपासून कुणीही वाचवू शकणार नाही. सरकारनं लांबी रुंदीचं एक भयानक गणित मांडलंय. जर तुमचं घर या काटकोनात बसलं नाही आणि तुमची जमीन एने केलेली नसेल तर प्रशासनाचा हातोडा तुमच्या घराची धूळधाण केल्याशिवाय थांबणार नाही. क्षेत्रफळाची मर्यादा ओलांडली तरच ही मोठी कारवाई होणार आहे. मग तो नक्की नियम काय? नेमकं कोणाचं घर जमीनदोस्त होणार? सुरक्षित राहण्यासाठी घराचं माप किती पाहिजे? प्रत्येक घरासाठी एने करणं सक्तीचं आहे का? तुमचं हक्काचं घर कसं वाचवायचं हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्या फायद्याचं आहे. अनेकांना या नवीन नियमाचा गंधही नाहीये. लोक रक्ताचं पाणी करून आयुष्यभराची पुंजी लावतात, पण एका छोट्या तांत्रिक चुकीमुळे ते घर मातीत मिसळू शकतं. घराची आणि कुटुंबाची काळजी असेल तर ही माहिती कान देऊ नये का? आजच्या या व्हिडिओत आपण ज्या कायद्यावर चर्चा करतोय त्याचा थेट संबंध तुमच्या अस्तित्वाशी आहे. शेतजमिनीत किंवा ग्रामीण पट्ट्यात घरं बांधणाऱ्यांसाठी हा नियम अतिशय जाचक ठरणार आहे. जुन्या काळात काय व्हायचं, 2-4 गुंठे शेती घ्यायची आणि त्यावर सरळ घर उभं करायचं. सरकारने वारंवार बजावलं होतं की कोणतंही बांधकाम करण्यापूर्वी जमीन बिगर शेती करून घेणं कायद्याने बंधनकारक आहे. पण खूप जणांनी त्याकडे सपशील दुर्लक्ष केलं. आता अशाच घरांसाठी लांबी रुंदीचा हा नवा नियम आलाय. जर तुमची जमीन बिगर शेती नसेल आणि घराचा विस्तार मर्यादेबाहेर असेल तर कायदेशीर कारवाईला सामोरच जावंच लागेल. हा नियम तुमच्या जमिनीला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी आहे. जर तुम्ही शेतकरी पुत्र असाल आणि शेतात आलिशान बंगला किंवा फार्म हाऊस थाटला असेल किंवा शेतजमीन विकत घेऊन त्यावर एने न करता घर बांधलं असेल तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठीच आहे. भविष्यात कुठे जागा घेणार असाल तरीही हे आधी समजून घ्या. सरकार आमचं घर कसं काय पाडणार असा फाजील आत्मविश्वास बाळगू नका, कारण ही धोक्याची सूचना आहे. घराच्या मोजणीत जर आकडे जास्त भरले तर तत्काळ कारवाईचे आदेश सुटू शकतात. शहरातली माणसं शांततेसाठी गावाकडे जागा घेतात. तिथेच खरी गोची होते, कारण ती जमीन निव्वळ शेतीची असते आणि त्यावर केलेलं बांधकाम तांत्रिकदृष्ट्या इल्लीगल ठरतं. सरकारने आता एने करण्याची सोय BPMS पोर्टलमुळे अत्यंत सोपी केली आहे. त्यामुळे ही कायदेशीर प्रक्रिया आत्ताच करून घेणं गरजेचं आहे. आता त्या मुख्य नियमावलीकडे नीट लक्ष द्या. जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात असाल तर तुमच्यासाठी FSIची एक ठराविक मर्यादा आहे. तुमची शेतजमीन जर 1 ते 1.5 एकराच्या दरम्यान असेल तर तुम्ही साधारण 1614 चौरस फुटांपर्यंतच बांधकाम करू शकता. आणि जर जमीन 1.5 एकरपेक्षा जास्त मोठी असेल तर 4300 चौरस फुटांपर्यंत घराची मर्यादा आहे. म्हणजेच मोठ्या शेतात जर मर्यादित घर असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. पण खरा पेच तिथे आहे जिथे लोकांनी 1-2 गुंठ्यात एने न करताच अवाढव्य बांधकाम केलंय. अशा अनधिकृत बांधकामांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. नियमांची पायमल्ली करून शेतजमिनीचा गैरवापर केल्यास सरकार आता अजिबात दयामाया दाखवणार नाही. अनेकांची ही लपलेली अडचण आता चव्हाट्यावर येणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये जे काही नियम आणि माहिती ऐकली ते ऐकून खरंच धक्का बसला असेल, पण इथे गोष्ट स्पष्ट करणे खूप गरजेचे आहे. सध्या सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर संदर्भातील माहिती आणि ही माहिती वाऱ्यासारखी पसरते. एक जबाबदार चॅनल म्हणून आपलं कर्तव्य आहे की जी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे ती सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आम्ही सध्या या संपूर्ण प्रकरणाची आणि या सरकारी
निर्णयाची तांत्रिक बाजूची अधिकृत सूत्रांकडून पडताळणी करत आहोत. ही माहिती इंटरनेटवरील विविध रिपोर्ट्स आणि सध्या सुरू असलेल्या चर्चांवर आधारित आहे. त्यामुळे आमची टीम यावर सखोल संशोधन करत आहे. एकदा का आम्हाला सरकारचा अधिकृत GR किंवा लेखी आदेश मिळाला की आम्ही लगेचच तुमच्यासाठी एक सविस्तर फॉलोअप व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत मला तुम्हाला एक महत्त्वाचं विचारायचं आहे. तुमच्या भागात किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला अशा प्रकारची नोटीस आली आहे का? किंवा तुमच्या गावी प्रशासनाने काही अशी मोजणी सुरू केली आहे का? जे काही असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या एका कमेंट्समुळे इतर हजारो बांधवांना सावध व्हायला मदत होईल. मला माहिती आहे ही गोष्ट आपल्याला किती भावनिक असते. रक्ताचं पाणी करून आपण ते उभं करतो, पण सध्याचे नियम पाहता आपण गाफील जाऊन चालणार नाही. जर तुमच्या घराचे कागदपत्रे अपूर्ण असेल किंवा NIचं काम बाकी असेल तर ते लवकरात लवकर कायदेशीर सल्ला घेऊन पूर्ण करून घ्या. आता तुमच्या मनात काही नियमाबद्दल काय विचार येत आहेत? तुम्हाला वाटतं की सरकारने इतक्या कडक पद्धतीने घर पाडण्याचा निर्णय योग्य आहे का? जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये आपली प्रक्रिया नक्की नोंदवा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचत आहोत आणि त्यांनी मिळणाऱ्या माहितीवर आम्ही पुढचा व्हिडिओ अवलंबून बनवतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण ही माहिती वेळेत पोहोचली तर कदाचित कोणाचा तरी हक्काचं घर वाचू शकतं. तुम्ही जर अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा, कारण आपल्याला या प्रकरणाचा पुढचा भाग सरकारच्या फायनल रिपोर्ट आणि सर्वात आधी या चॅनलवर घेऊन येणार आहोत. तुमच्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहतो. पुढची भेटूया अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.